नमस्कार, आजचा रेसिपी व्हिडिओ मी 3 भागामध्ये बनवलेला आहे। पहिल्या भागामध्ये कवदराची पूर्ण माहिती, झाडाची ओळख आणि औषधी गुणधर्म दाखवलेले आहे। दुसऱ्या भागामध्ये कवदराचे फूल साफ कसे करावे, काय काळजी घ्यावी हे दाखवले आहे। आणि तिसऱ्या भागामध्ये कवदराची भाजी कशी बनवावी, ती कशी खावी हे दाखवलेले आहे। म्हणून नक्कीच मोठा व्हिडिओ तयार झालेला आहे। पण तुम्हाला जर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तरच व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर तुम्ही आताच हा व्हिडिओ इथेच अर्धवट सोडून शेवटचा भाग बघा। व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल। कवदरीचे झाड हे जंगलात फिरणाऱ्यांसाठी नवीन नसावे, कारण ओळखायला अगदी सोपे आणि बहुगुणांनी युक्त अशी कवदराची सगळीकडे ओळख आहे। कवदराला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहे। काही ठिकाणी त्याला रानकेळी, जंगली केळी, चवेनी, चवई तर आम्ही कवदर असे म्हणतो। डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये ही केळीपेक्षा लहान आकाराची केळीसारखी दिसणारे झाडे म्हणजे कवदर होय। ही रानकेळी जंगलामध्ये अडचणीच्या ठिकाणी तसेच खडकांच्या कपारी किंवा दऱ्यांमध्ये उगवतात। रानकेळी सामान्य केळीसारखीच असतात। कवदराची फळं केळीपेक्षा लहान आणि पिवळ्या रंगाची असतात। या रानकेळीमध्ये काळ्या रंगाच्या मोठ्या बिया असतात। कवदराची ही केळी माकडं फार आवडीने खातात, तर पावसात आडोसा म्हणून याच कवदराच्या पानांखाली माकडं गडे कपारीत लपून बसतात। या कवदराचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत। ते सारे वेगवेगळ्या पद्धतीने आजही उपयोगात आणले जातात। सुरुवातीपासून माणूस कवदरीचा उपयोग त्याच्या खोडापासून फळापर्यंत ते अगदी पानापर्यंत करत आलेला आहे। म्हणजे जर जंगलामध्ये तुम्हाला कवदराची ओळख पटली, नक्कीच त्याचे वेगवेगळे उपयोग तुम्हाला दिसून येतील। त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर कवदराचं कवळं खोड, त्यातला गाभा जंगलात गेल्यावर जाणकार चवीने खातात। तो खाल्ल्याने तहान आणि भूक शमते। तर कवदरीत पाण्याचा बराचसा साठा असतो, तो प्यायला उपयोगी असतो, पण तो मिळवायचा कसा, त्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे। कवदरीच्या पानाचा उपयोग पत्रावळीपासून तर वेगवेगळ्या उपयोगासाठी जंगलात राहणारे लोक करत असतात। कवदर आता फारच कमी पाहायला मिळते। घनदाट जंगलात कडे कपाऱ्यांमध्ये कवदराची लांब सडक पानं, तर पानाच्या आडोशातून कवदराचे कोके जेव्हा डोकावतात तेव्हा ते पाहायला फार भारी वाटतात। तुम्हाला आता हे कवदरीचं झाड कसं असतं ते दाखवते। बघा, तुम्ही बघू शकता, दिसायला सेम केळी सारखी पानं वाटतात, पण ही जंगलात वाढणारी रानकेळी आहे। चला आता हे कवदराचं फूल, त्याची भाजी कशी करतात, ते साफ कसे करावे, कसे खावे, ती संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आता मी तुम्हाला हे कवदराचे फूल कसे असते ते दाखवते। बघा, तुम्ही बघू शकता, माझ्या हातात हे कवदराचे फूल आहे। हे फूल आकाराने लहान किंवा मोठे सुद्धा असू शकते। कवदराचे हे फूल किती पौष्टिक आणि शरीरासाठी किती चांगले आणि किती उपयोगी हे तुम्हाला मी आधीच्या भागात सांगितले होते। आता हे कवदराचे फूल, यातला कोणता भाग खाण्यासाठी योग्य असतो आणि कोणता भाग टाकून द्यावा हे माहित असणे महत्वाचे आहे। म्हणजे हे फूल साफ कसे करावे हे मी तुम्हाला सविस्तर सांगते। तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर तरी सुद्धा तुम्हाला नाही समजले, तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आता कवदराचं फूल साफ करताना सगळ्यात आधी हाताला तेल लावणे फार महत्वाचे आहे। तेल लावून ही भाजी का कापतात हे तुम्हाला माहित असेलच, नसेल तर मी पुढे तुम्हाला सांगते। कवदराच्या झाडामध्ये तसेच फुलामध्ये खूप सारा चीक असतो, तो हाताला घट्ट चिकटतो आणि बरेच दिवस त्याचे डाग हाताला, कपड्यांना लागून राहतात। त्यावर काळजी म्हणून तेल चोळून मग हे कवदर साफ करावं लागतं। बघा, मी हाताला आता खोबरेल तेल लावलेलं आहे। तुम्ही कोणतंही तेल हाताला लावून मग हे कवदराचं फूल साफ करून मग ते सोलायला घ्या। आता बघा, कवदराच्या या फुलाला प्रत्येक भागात एक एक सालीची थर असतात आणि त्याच्या आतमध्ये प्रत्येक आवरणात छोटी छोटी केळी तयार होतात। बघा, या प्रकारे ही जंगलातली केळी मी काढून एका ताटात ठेवते आणि नंतर मग दुसरं साल काढते, त्यातून सुद्धा केळी काढून घेते। बघा, यात सुद्धा केळी आहेत। ही रानातली केळी आहेत, म्हणजे खायला सेम टू सेम केळी सारखीच, पण यात काळ्या बिया असतात। नंतर त्या घेताना साफ करून घ्यायच्या असतात। कसे ते मी पुढे तुम्हाला दाखवेनच। कवदराचं फूल एक एक आवरण काढल्यावर असं छोटं छोटं होत जाईल आणि प्रत्येक आवरणाखाली या प्रकारे 7 ते 8 छोटी केळी सापडतील। ती काढून घ्यायची आणि नंतर मग त्याची भाजी करायची। कवदराचं फूल सोलताना बघा, माझ्या हाताचा रंग कसा काळसर झालेला आहे। तसे नको व्हायला म्हणून मी आधी तेल लावलं होतं,
पण तरी सुद्धा हाताला थोडाफार चीक हा लागतोच। बघा आता जसं जसं मी हे फूल सोलेन आतली केळी मस्त सफेद आणि छोटी छोटी होत जातील। ती सगळीच केळी सोलून आपल्याला घ्यायची आहेत आणि नंतर मग त्या छोट्या सर्व केळ्यांची भाजी बनवायची आहे। जंगलामध्ये असताना हे कवदराचं फूल जेव्हा हिरवगार असतं त्यावेळी ते खूपच सुंदर दिसतं। कवदराच्या पानांच्या मधून बाहेर येणाऱ्या कोवळ्या खांबाला हे लटकलेलं असतं, त्याला काही जण केळीचे सोंड असे सुद्धा म्हणतात। जेव्हा आपण कोयत्याने ते तोडतो तेव्हा त्यामधून झाडाचा चीक बाहेर येतो, तो अंगावर न सांडता अलगद जपून मग कवदराचं हे फूल बिळवावं लागतं। आता तुम्हाला समजलं असेल की या कवदराच्या भाजीसाठी मेहनत बरीच करावी लागते आणि मेहनतीशिवाय फळ नाही भेटत असं म्हणतात। चला आता या प्रकारे ही सर्व केळी मी कवदराच्या फुलामधून काढून घेतली। आता मी त्यातून काय घ्यायचं, कसली भाजी करायची, निवडायची कशी ते दाखवते, तुम्ही नीट बघा। आता बघा, तुम्ही बघू शकता ही छोटी केळी आहेत, ही थोडी काळी झालेली आहेत, ती मी वेगळी काढून घेते। ही सर्व आपल्याला फेकायची नाहीत, ती घ्यायची आहेत। थांबा, एखादं केळी मी तुम्हाला सोलून दाखवते। बघा आतमध्ये केळीसारखा गर आहे। चला आता पटापट मी काळी पडलेली मोठी केळी वेगळी काढते आणि मग तुम्हाला सांगते त्याचं काय करायचं आहे। चला मी कवदरातल्या केळ्याचे 2 भाग केले। आता सगळ्यात आधी मी सुरीला तेल लावते आणि थोडं हाताला सुद्धा चोळून घेते। जी कवदरातली केळी आहे ती आपल्याला कापून घ्यायची आहेत। बघा या प्रकारे जो देठाचा भाग आहे तो मी कापून टाकते आणि उरलेली छोटी केळी मी घेते। कापताना मी हे जसेच्या तसे ठेवले, तुम्ही हवं तर त्याचे सुद्धा 2 भाग करू शकता। चला एक एक केळी देठ काढून झाली। आता काय करायचं बघा, हे जे देठ कापलेले छोटे केळी आहेत त्यातून आपल्याला बी काढायची आहे। कशी बी असते ते मी तुम्हाला दाखवते। बघा प्रत्येक छोट्या केळ्यामध्ये अशी लांबट आकाराची कडक बी असते, ती काढायची असते। ही केळ्याची बी नंतर जाऊन कडक काळी होते आणि मग त्याचं प्रसारण होऊन कवदराचे झाड तयार होतात। चला आता एवढं सगळं झाल्यावर या कवदरातल्या केळ्यांची भाजी करायला घेऊया। पण ती सहज होते का, तर त्याचं उत्तर आहे नाही। कवदराची ही भाजी साफ करण्यापासून बनवण्यापर्यंत एक विशिष्ट पद्धत आहे आणि ती कोणती ते मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच। पण त्याआधी या अतिशय उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एक चांगलीशी कमेंट लवकर करा आणि हो जमेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माहिती आहे का, आता तुम्ही कोणतीही कमेंट स्वाईप करून हाईप करू शकता, तर कमेंट सरकवून हाईप पण करत चला। मी सांगितलेलं सगळंच फ्री आहे। तुम्ही माझे व्हिडिओ पाहता मग ते लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि हाईप करून माझ्या या मेहनतीचं छोटंसं गिफ्ट मला देत चला, बाकी काही नको। आता मी ही भाजी पटापट करायला घेते। गॅस पेटवून मी पातेलं ठेवलेलं आहे। या पातेल्यामध्ये ही कवदरं बुडतील इतके पाणी मी ओतून घेणार आहे। आता बघा मी ही तुरटी घेतली आहे। या तुरटीला मी आधी दोरा बांधते आणि दोरा बांधून ही तुरटी आपल्याला आता या पाण्यामध्ये फिरवायची आहे। हे मी का करते ते तुम्हाला सांगते। या प्रकारे तुरटी फिरवल्याने ही छोटी केळी काळी पडत नाही आणि जो चीक असतो तो कमी होतो आणि नंतर मग ही छोटी केळी भाजी योग्य खायला तयार होतात। चला आता मी हे पाणी उकळून घेते, पातेल्यावर झाकण ठेवते। 5 ते 10 मिनिटांनी पाणी उकळलं। आता झाकण उघडून मी यामध्ये पळीभर तेल ओतणार आहे। आता का ओतणार आहे हे तुम्हाला माहिती आहेच। आता गॅस कमी करून मी या उकळत्या पाण्यात साफ केलेले कवदर टाकणार आहे। त्या कवदरांना चांगले या पाण्यात उकळवायचं आहे। किती वेळ उकळावं, तर थोडेसे मऊसर होईपर्यंत 5 ते 10 मिनिटे फुल गॅस ठेवून चांगले झाकण ठेवून उकळले तरी चालतील। मध्ये मध्ये मी चेक करून पाहणार आहे। बरं ते शिजेपर्यंत मी कांदे कापून घेते। या भाजीसाठी कांदा जितका जास्त तितका चांगला, म्हणून कांदा मी भरपूर वापरणार आहे। 7 ते 8 कांदे मी या प्रकारे लांबसर उभे कापलेले आहेत। चला 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत। गॅस मी बंद करते। आता ही कवदर शिजवताना मी मध्ये मध्ये चेक केले होते, ती मी चांगली मऊसर होईपर्यंत शिजवली आहे। कवदर आता मी पातेल्यातून काढून एका काढणीवर ओतून पाणी काढून घेणार आहे। बघा तुम्ही बघू शकता हे जे मातकट रंगाचं पाणी या जंगली केळीच्या आतमधून निघालेला आहे तो सगळा चीक आहे आणि या प्रकारे तो आपल्याला काढून टाकायचा आहे।
आता गाळणीवर हे पाणी काढल्यावर एकदा पुन्हा थंड पाणी ओतून ही कवदर आपल्याला थोडी धुवून मोकळी करून पातेल्यामध्ये घ्यायची आहे। पातेल्यात घेतल्यावर त्यावर मी पुन्हा थंड पाणी ओतलं। आता ही कवदर आपल्याला हाताने पिळून त्यातलं पाणी काढून मोकळी करायची आहे। ती आता भाजीसाठी तयार आहेत। चला आता एवढी सगळी प्रक्रिया केल्यावर आता भाजी करायला घेऊया। गॅसवर मी कढई ठेवली आहे। गरम झाल्यावर तेल ओतूया। 2 ते 3 पळ्या तेल ओतलं आहे। फोडणीसाठी मी जिरे टाकते। जिरे चांगले तडतडल्यावर उभा कापलेला कांदा टाकायचा आहे। हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झालेला आहे। या भाजीमध्ये तिखटपणा येण्यासाठी हिरव्या मिरच्या, आले, लसूण यांचा ठेचा टाकायचा असतो। तो मी चांगला 2 मोठे चमचे टाकून कांद्यात मिक्स करणार आहे। तसं या भाजीसाठी जास्त साहित्य लागत नाही, पण मसाल्यामध्ये अगदी किंचित हळद टाकावी। इतर कोणतेही मसाले न वापरता भाजी केली तरी चालते। हळद टाकून परतून घेऊया। त्यानंतर चवीपुरतं मीठ मी टाकणार आहे। सगळं मिक्स केल्यावर आता कवदर टाकून ते सुद्धा मिक्स करायचं आहे। बघा मी मोकळा करून कवदर टाकणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे। चला आता 4 ते 5 मिनिटे ही भाजी चांगली वाफवून घेऊया। 4 ते 5 मिनिटे चांगली वाफवल्यावर बघा या प्रकारे ही कवदराची भाजी खायला तयार आहे। ती मी एका प्लेटमध्ये वाढून घेणार आहे। मला माहिती आहे आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी पद्धत आहे ही भाजी बनवण्याची, तर तुम्हाला मी सांगते आयुर्वेदात या भाजीचे बरेचसे शरीरासाठी फायदे सांगितले आहेत, ते आपल्याला माहिती नसावे। या जंगलातल्या भाज्या पूर्णतः निसर्गात तयार झालेल्या, त्यामुळे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर अशा ठरतात। मग त्यासाठी थोडी मेहनत नको का? कवदराचं झाड तसं बहुगुणी, म्हणजे झाडाच्या पानापासून ते फूल, खोड सगळंच उपयोगात येणार, पण त्याचा वापर आपण विसरत चाललेलो आहोत। आता केळीचंच घ्या ना, पूर्वी माणसं परसबागेत केळी मुद्दाम लावायचे, त्याच्या पानापासून फळापर्यंत उपयोग करायचे। आता तीच केळी आपल्याला विकत खावी लागतात, ते पण कार्बाइड सारख्या विषारी रसायनात पिकवलेली। मग विचार करा ते किती घातक आहे। मग या पद्धतीने शरीरासाठी लाभदायक ही कवदर खाल्ली तर चांगली नाही का? आता मी तुम्हाला कवदर आणि त्याचे औषधी गुणधर्म, थोडक्यात ही भाजी खाण्याचे फायदे तुम्हाला सांगते। रानकेळीच्या म्हणजेच कवदराच्या या फळामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म असतात। खूप सारे आजार त्याने बरे होतात, जसे की ताप, खोकला यावर ते गुणकारी असते। तसेच दमा असणाऱ्यांसाठी पूर्वी वैद्य हे कवदर खाण्याचा सल्ला देत असत। काही वेळा आपल्याला आव पडते ती या कवदराने कमी होते। त्यातल्या त्यात वेगवेगळी संसर्ग आणि काही असंक्रमित रोगावर ही कवदर फारच गुणकारी ठरतात। नियमित कवदराची भाजी किंवा कवदराचा भाग खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। पोटाच्या आतल्या आजार आणि स्त्रियांच्या गर्भाशयाच्या तक्रारी सुद्धा दूर होतात। कवदराच्या रसाचा तर इतका उपयोग आहे की जर एखाद्या कुमारिकेला जर पोटदुखी असेल तर ती या कवदराच्या झाडाच्या रसाने कमी होते। तसेच ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब यावर सुद्धा कवदराच्या सेवनाने नियंत्रण ठेवले जाते। अशी कल्पवृक्षासारखी अनमोल कवदर आपण कुठेतरी लांब जंगलात पाहून विसरत चाललेलो आहोत। तर आता आजच्या व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टीची तुम्हाला आठवण मी करून दिली। आता ही भाजी कशी खायची ते सांगते। भाजी खाताना तुम्ही नाचणी किंवा तांदळाच्या भाकरी सोबत खा। सोबत कांदा, हिरव्या मिरच्या किंवा चटणी, भात, उडदाचं वरण या सोबत खा। खूपच स्वादिष्ट लागते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की सांगा। काही प्रश्न असतील तर कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब आणि व्हाईप करायला विसरू नका। भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।